कोणी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. न लगे रुसावे आणि का बहुता, आपुल्या संसिता वाचुनिया. मनवोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुका मने भार घातलिया वरी, होईल कैवारी नारायण. म्हणवोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं. मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं, क्षमायानाथमनाथं प्रणमद्गोविन्दं परमानन्दं. गोविन्दं परमानन्दं, गोविन्दं परमानन्दं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मंगलभावना मंगलहारी, द्रवो दशरथ अजिर बिहारी. सीतारामचरित अति पावन, मधुर सरस अति मन भावन. पुनि पुनि कितनी हो सुनी सुनाए, दिल की प्यास बुझत न बुझाए. जय सिया राम, जय 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 सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. अतुलित बलधामं हैमसेलाभदेहं, दनुजवन कृशानुं ज्ञानीनाम् आग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. शरण शरण जे हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंगा प्रथम पांडुरंगा पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. दुसरे चरण संगतेया, यांच्या कृपदनी कथेचा विस्तार, यांच्या कृपदनी कथेचा
नमस्कार दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची मागाने कथिता कथिता दुसरे चरण सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीरभूमो वसंतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं अखण्डानन्दरूपाय सव्विज्ञानप्रदायिने भवद्भन्तदिनेशाय श्रीगुंडाख्य गुरुवे नमः आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी तुमचा संत चरणाशी भोगतोन घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानू नये खेदो मनहावा गोविंदो वेळोवेळा. अनंत कृपासागर विश्वोद्धारक विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हरिकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संकट आले तरीही भगवान परमात्म्याच्या नावाला आपण सोडू नये असा उपदेश या अभंगामध्ये करतात. आणि ती संकट का येतात त्याची कारण मीमांसा महाराज या अभंगात करतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र इंदापूर या नगरीमध्ये वार्षिक संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव भगवान प्रभू रामचंद्र व भक्तवर्य हनुमंतराय या दोघांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने वार्षिक संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधील आजचं हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्याची जबाबदारी संपूर्ण गावकरी मंडळी, कार्यक्रम संयोजक मंडळी, सप्ताह कमिटी, विशेषतः
गेली जवळजवळ 20-21 वर्षापासून मी आपल्या गावामध्ये येतोय. म्हणजे मी लहान होतो बरं का, तेव्हापासून येतोय. आदरणीय श्रद्धेय संजीवन भाऊ यांनी या गावाशी माझी त्या ठिकाणी नाळ जोडून दिली. एका कीर्तनाला पहिले आलो शिवरात्रीमध्ये, तिकडं 20-21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. आणि तिथून त्या ठिकाणी भाऊंनी विचार केला महाराज आपल्या गावात राहिले पाहिजेत. म्हणून करता भाऊंनी इकडे त्या ठिकाणी कथेसाठी 7 दिवस मी थांबावं ही एक त्यांच्या अंतःकरणातली सदिच्छा. त्याला अनुसरून नंतर महाराज या गावातील बरीच मित्रमंडळी त्या ठिकाणी जोडल्या गेली बरं. त्याच्यामध्ये आता या सप्ताह मंडळामध्ये त्या ठिकाणी सक्रिय असणारी जी काही मंडळी आहेत, सर्व प्रेमाची मंडळी आहेत. सर्वांच्या आदेशातून ही सेवा माझ्याकडे आली आहे. वास्तविक बहुतेक माझ्या हिशोबानं 5-7 वर्षाखाली एकदा कीर्तन केलं तर काही की मी सप्त्यामध्ये. त्याच्यावर त्या ठिकाणी यावर्षी आहे की सेवेमध्ये त्या ठिकाणी मी उभा आहे. आज सेवा का आली माझ्याकडे त्याचंही कारण आहे. काय कारण आहे? माझा त्या ठिकाणी अत्यंत जिवलग मित्र अविनाश बरं. अविनाशच्या आजोबाला जाऊन त्या ठिकाणी उद्या बरोबर 2 वर्ष पूर्ण होतात. अगदी घरातले संबंध कधी आलं तर त्या ठिकाणी घरी गेल्याशिवाय आजी असतील, त्याच्या आई असतील, म्हणजे बरीच मंडळी आहेत की जिथे आल्याच्या या गावात आल्याच्या नंतर मी त्यांच्या घरी त्या ठिकाणी गेल्याशिवाय जात नाही बरं का. त्यापैकी एक जिव्हाळ्याचा संबंध असणारा अविनाश मला फोन केला, महाराज असं असं आहे, कथा तर आहे सप्ताहामध्ये, पण तुम्हाला 28 तारखेची त्या ठिकाणी बाबाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने सेवा करावी लागणार आहे. वास्तविक त्यांचं देहावसान महाराज पवित्र पावन असणाऱ्या हरिदिनीच्या दिवशी झालेलं आहे, म्हणजे उद्या बरं, एकादशीच्या दिवशी. पण उद्या त्या ठिकाणी अन्नदान करता येत नाही आपल्या धर्मशास्त्राच्या म्हणण्यानुसार. म्हणून करता उद्याच्या ऐवजी आजचा दिवस त्या ठिकाणी अन्नदानासाठी, ज्ञानदानासाठी आपल्याकडे घ्यावा, हा त्यांच्या अंतःकरणातला, त्यांच्या परिवाराच्या अंतःकरणातला एक शुद्ध स्वच्छवळ असणारा त्या ठिकाणी हेतू. आणि त्याला अनुसरून या परिवाराच्या विनंतीवरून मी सेवेमध्ये उभा आहे. विठ्ठला सुंदर नियोजन आहे बरं का. यामध्ये सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, वीर साऊंड सिस्टम आले बरं का. धन्यवाद. आदरणीय गायनाचार्य, एक वारकरी रत्न बरं. गायक पुष्कळ असतात परंतु वारकरी गायक कमी असतात बरं. त्याच्यामध्ये वारकरी गायक म्हणजे निष्ठावान वारकरी आदरणीय गायनाचार्य अमोल महाराज हेही बऱ्याच वर्षापासून इथे येतात. बहुतेक माझ्या अगोदरपासून येतात असं मला वाटते बरं का. आदरणीय अमोल महाराज आहेत इकडे. मला कथेमध्ये त्या ठिकाणी कथेला रंगत यावी म्हणून करता साथ संगतीसाठी आमच्या 2 कथा चालू आहेत. इथे कथा चालू आहे आणि इथली झाल्याच्या नंतर कोठावळ पिंपळगावला एक कथा चालू आहे. या दोनही कथेला साथ करण्याच्या उद्देशाने माझ्याच गावातील भाचाच पडतो माझा आदरणीय गायनाचार्य गान कोकिळा ऋषिकेश महाराज दराडे हेही सेवेसाठी उपस्थित आहेत. इकडे माईकवरती आमचे सतीश महाराज हेही त्या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. जर मी कुठं हुकलो चुकलो तर मला चोप देण्यासाठी इकडं चोपदार उभा आहे आदरणीय हनुमंत महाराज बरं का. महाराजांनी सेवेला प्रारंभ केला आहे, आनंदाची गोष्ट आहे बरं का. भगवंताच्या ज्ञानोबरायाच्या कृपेने ज्ञानोबरायांनी भगवंतांनी आपणाला त्या ठिकाणी अशी सद्बुद्धी द्यावी की ग्रंथाकडे अभंगाकडे बघण्याची आपणाला नजर प्राप्त व्हावी. एवढी ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आपल्यावरती कृपा करावी, एवढी एक सद इच्छा अंतःकरणातली सद्वासना ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या चरणारविंदी ठेवतो. इकडे आदरणीय आबा आहेत बरं. आता सर्व प्रेमाची मंडळी आहेत. यामध्ये 2ही मृदंगवादक महाराज. ते काय झालंय माहिती आहे का, मी तुमच्या स्वभावातला महाराज नाही, मी लय शिस्तीत चालणारा महाराज आहे, पण तुम्ही असे निघाला महाराज, लय स्पीडनं वाजवणारे निघाला. विठाला विठाला
हरिनाम महाराज ना, महाराज सेवेमध्ये उपस्थित आहेत आदरणीय. आपल्याच गावचं त्या ठिकाणी एक उमलतं परमार्थातलं त्या ठिकाणी एक फूल बरं का. महाराज अभ्यास करा बरं का, मी कीर्तनातून तुमच्याबद्दल बोलतोय. म्हणून करता प्रॅक्टिस करा, रियाज करा. ही विनंती आहे माझी तुम्हाला. आदरणीय ओम महाराज आहेत इकडे हार्मोनियमवरती साथ करण्यासाठी. आपल्या गावातील परमार्थातलं एक त्या ठिकाणी जुनं जाणतं व्यक्तिमत्व, वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारी त्या ठिकाणी आदरणीय पांडुरंग महाराज दीक्षित हेही साथीसाठी उपस्थित आहेत. तसेच आपण त्या ठिकाणी सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळी, सर्व अगदी मंडपाच्या बाहेर ओट्यावर कट्ट्यावर बसून श्रवण करणारी सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि जेवढा काही नियोजित वेळ आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी आहे, 1 तासभर आपण या अभंगावरती चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा संसार म्हटल्याच्या नंतर ऐका, संसारामध्ये मी कायम सुखी राहील असं कोणी छाती ठोकपणे सांगू शकणार नाही. का सांगेल कोणी मी कायम सुखी असेल? नाही ना महाराज. सुख आणि दुःख हे आगमापायी आहेत, येणारे आहेत आणि जाणारे आहेत. आज मी सुखी असलो तर उद्या सुखी असेलच, याची शाश्वती देता येते काय? देता येत नाही. मग जीवन हे सुख दुःखाच्या तटाकावरनं चाललेलं आहे प्रत्येकाचं बरं, कोणी असू द्या आणि कसलाही असू द्या. ते महाराज बोलताना बोलतात, कबीर महाराजाची भाषा आहे बरं. जो देखे सो दुखिया बाबा, सुख या कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, ज्याला बघावं तो दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सर्वजण दुःखी आहेत. किंवा महाराज त्या ठिकाणी चिंतनच करायचं झालं तर ते मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक येऊन जातो बघा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. ऐका, जगामध्ये असा सर्व सुखी, सर्व काळ असणारा सुखी दुसरा कोणी सुद्धा आपणाला पाहायला सापडणार नाही. म्हणजे जीवन हे सुखदुःखाच्या तटाकावरनं चाललेलं आहे. आणि माणसाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? आपल्या जीवनामध्ये जर दुःख आलं तर मनुष्य कारणाचा विचार करतो बघा. शब्द लक्षात घ्या. का दुःख आलं आणि मग माणूस विचार करतो नक्की आपलं काहीतरी चुकत असेल. मग परमार्थाकडे वळतो, मग अध्यात्माकडे येतो, मग आमच्याकडे येतो म्हणतो महाराज काय करावं. कितीही चांगलं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या जीवनात आलेलं दुःख काही सरत नाही बघा. असं माणसं बोलताना बोलतात. एवढं चांगलं वागतोय आम्ही तरीही आमच्या नशिबाला असं का, अशी म्हणणारी काही मंडळी असतात बरं. आणि काही जणाचं एक पांडुरंग महाराज असंही म्हणणं असतं. म्हणजे मला म्हटलेत माणसं आता ह्या 15-20 दिवसात माझा ॲक्सिडेंट झाला की नाही, तेव्हाच्या नंतर मला म्हटलेत महाराज काय उपयोग आहे परमार्थ करून, काय उपयोग आहे परमार्थ करून, एवढी धावपळ करताय, एवढं धावताय पळताय, निस्वार्थ भावनेने कसलीच अपेक्षा न ठेवता तुम्ही सेवा करताय, तुमच्या नशिबाला असं यावं. ते मंडळी म्हणतात बरं, अशी म्हणणारी प्रत्येक गावात मंडळी असतात. एवढं चांगलं वागून ऐका, वाईट वागणाऱ्या माणसाचं वाईट होईल त्याचं माणसाला काहीच वाटत नाही बरं. माणसं सरळ बोलताना बोलतात काय महाराज त्याच्या कर्माचं फळ बोलतात की नाही. वाईट वागला म्हणून करता त्याचं काय झालं, वाईट झालं. पण चांगलं वागून सुद्धा जर एखाद्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वाईट काही घडत असेल, दुःखाचे प्रसंग येत असतील, तर मग मात्र या गोष्टीचं चिंतन करणं गरजेचं ठरतं. विठ्ठल विठ्ठल ऐका मायबाप, असं आपण म्हणायचं नाही की मी त्या ठिकाणी चांगलं वागतोय आणि चांगलं वागून सुद्धा माझं असं का, मी एवढा परमार्थ करतोय, देवाची भक्ती करतोय, सेवा करतोय, वाऱ्या करतोय, तरीही माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का, असं आपण म्हणायचं नाही. तुम्ही म्हणाल का, याचं कारण आहे आपल्या जीवनात येणारं जे दुःख आहे ना
ते आपण आता जे करतोय त्याचं फळ नाही. शब्द लक्षात घ्या बरं. आपल्या जीवनात येणारं सुख दुःख हे आता करत असलेल्या कर्मावर अवलंबून नाही, तर ते आपण पाठीमागं जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्मावरती आपणाला आता प्राप्त असणारं सुख दुःख अवलंबून आहे. विढाला कर्माचं चिंतन करत असताना 3 प्रकारच्या कर्माचं चिंतन केल्या जातं. कुठल्या कुठल्या? क्रियमान, आता जे करतो त्याला काय म्हणतात? क्रियमान. नंतर प्रारब्ध आणि नंतर संचित. शब्द लक्षात घ्या. क्रियमान म्हणजे आता जे करतोय का ते भोगायला मिळत नाही. काय झालं? एक जणाने, ऐका बरं, एक जणाने महाराज त्या ठिकाणी ज्वारी पेरलेली आहे या वर्षी, आणि एक जणाने गेल्या वर्षी गहू पेरलेले आहेत. गेल्या वर्षीचे गहू आहेत त्याच्या घरामध्ये, त्याला गेल्या वर्षी पेरले होते. एक जणाने या वर्षी त्या ठिकाणी ज्वारी पेरलेली आहे. ज्यानं ज्वारी पेरलेली आहे का तो त्या ठिकाणी ज्यानं गेल्या वर्षी गहू पेरलेले त्याच्या शेताकडे बघायचा, त्याच्या शेताकडे बघायचा आणि विचार करायचा, चिंतन करायचं आणि म्हणायचा काय करावं. मी ज्वारी पेरलेली आहे, मी ज्वारी पेरलेली आहे, मला त्या ठिकाणी चपात्या खायला मिळायला पाहिजेत पण मिळत नाहीत. ऐका बरं, भाकरी खायला मिळायला पाहिजेत पण त्या मिळत नाहीत. आणि त्याला चपात्या खायला मिळतात, याचा काय त्या ठिकाणी काही काही माणसाला वाईट वाटतं बरं. नेमकं याला चपात्या कसं काय मिळत असतील आणि मी ज्वारी पेरलेली असून मला भाकरी कसं काय मिळत नसेल. ऐका बरं, ज्वारी पेरली आहे पण ती महाराज आता सध्या पेरलेली आहे क्रियमानामध्ये बरं का. मग त्यानं जो गहू गेल्या वर्षी पेरलेला होता तो पेरला, त्याचं खळं केलं, त्या ठिकाणी ते धान्य घरात आणून टाकलं. घरात जे आणून पडलेलं, पोत्यात पडलेलं जे धान्य आहे की नाही आबा, त्या धान्याला म्हणतात त्या ठिकाणी प्रारब्ध. ऐका बरं, क्रियमान म्हणजे जमिनीमध्ये उभं असणारं धान्य, आणि त्याचं खळं होऊन गावामध्ये घरामध्ये त्या ठिकाणी पोत्यात येऊन धान्य पडणं याला म्हणतात प्रारब्ध. आणि त्या पोत्यातलं थोडंसं पायली 2 पायली डब्यात काढून पिठाच्या गिरणीमध्ये जाणं आणि ते दळून पीठ बनवून येणं याला म्हणतात संचित. विठ्ठल विठ्ठल. हा विषय यापेक्षा सोप्या पद्धतीने पटवून देता येऊ शकत नाही. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. मग ऐका, हे जसं आहे, जे त्या ठिकाणी गहू गिरणीमध्ये गेलेले आहेत महाराज, तीच त्या ठिकाणी आपणाला पोळी असेल भाकरी असेल खायला मिळणार आहे. तसं आपल्या जीवनामध्ये जी काही सुखदुःखाचे प्रसंग येतात ती प्रसंग कशामुळे येतात तर पाठीमागं आपण जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माचं काहीतरी संचित शिल्लक आहे, म्हणून करता आपल्या जीवनात सुखदुःखाचे भोग येतात, असं तुकोबरायाचं म्हणणं आहे अभंगाच्या पहिल्या. भोगतो ना घडे संगीता वाचो, भोगतो ना घडे संगीता वाचो, भोगतो ना घडे संगीता वाचो, भोगतो ना घडे
न घडे संचिता वाचुनी, संचिता वाचून तो भोग आपल्या जीवनामध्ये येऊ शकणार नाही. ऐका बरं, मग आता कोणाच्या पाठीमाग कसला भोग आहे, ज्याचं त्याचं चिंतन आहे. ऐका, आता मला काय माहित कोणाच्या मागं कोणता भोग आहे, पण भोग प्रत्येकाच्या पाठीमाग आहे बरं. हा, मग तो कशाचा परिणाम आहे, तर पाठीमाग जे केलेलं कर्म आहे त्या कर्माच्या संचिताचा परिणाम आहे. आणि आपण असं म्हणायचं नाही की मी परमार्थ करतोय, भजन करतोय, पूजन करतोय, एवढं नेटाने सप्ताहामध्ये त्या ठिकाणी असं करतोय तसं करतोय. आपलं काहीच नाही महाराज. आपण म्हणजे दर्या मी खसखस. ते मन माहिती आहे का तुम्हाला? माहित नसली तर अर्थ सांगतो. दर्या या शब्दाचा अर्थ होतो समुद्र. समुद्र काय आहे? दर्या या शब्दाचा अर्थ होतो समुद्र. आणि खसखस माहिती आहे ना तुम्हाला? ती अनारशाला वगैरे लावल्या जाते बघा, बरोबर आहे की नाही? ती एक जणाचं काय झालं, समुद्राच्या काठावर गेला आणि ती खसखस होती थोडी खिशामध्ये त्याच्या. आणि महाराज कपडे धुवायचे म्हणून त्यानं कपडे काढले आणि ते हे करायला लागला, ती जी खसखस होती थोडी ती पाण्यामध्ये हे झाली. ऐका, आणि तास झालं, 2 तास झालं महाराज ते पाण्यात जिथं हे करत होता तिथं ते शोधायला लागला पाण्यामध्ये. कुठं? समुद्रात. बरं, ऐका, महाराज एक जण आला आणि त्याला म्हणायला लागला, बाबा काय काय शोधायला लागलास? तो म्हटला, मग कपडे धुताना खसखस इथं थोडी हे झाली होती म्हणे माझी. तो म्हणायला लागला, वेड्या माणसा, माझं कुत्रं आलतं म्हणे, ते किती 2 दिवस झालं गायब झालंय, अजून सापडलं नाही, तुझ्या खसखशीचं काय घेऊन बसलास? काय का बरं, दर्या में खसखस. तेव्हापासून मन पडली. चला जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. माझा मुद्दा असा आहे की बाबा आपण म्हणजे काहीच करत नाहीत महाराज. आपला परमार्थ, आपलं भजन, आपली भक्ती विचार जर केला, चिंतन जर केलं, तर देवासाठी का स्वतःसाठी? कोणासाठी? काय उत्तर आहे आपल्याकडे? मी उत्तर देतो. आणि तुम्हाला नाही पटलं तरी मी पटवून देतो. आपलं भजन, आपली भक्ती, आपला परमार्थ हा देवासाठी बिलकुल नाही, तो स्वतःसाठी आहे. शब्द लक्षात घ्या. का? तुम्ही म्हणाल आमची भक्ती देवासाठी आहे महाराज, शक्यच नाही. का? याचं कारण असं आहे, देवासाठी भक्ती करणारा जो साधक आहे ना, त्या साधकाच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीमध्ये जमीन आसमानचं अंतर आपल्याला बघायला मिळतं महाराज. तुम्ही म्हणाल कसं काय? देवासाठी भक्ती करणारा जो साधक आहे, केवळ फक्त देवासाठी करायचं आहे महाराज, लौकिकातली तो देवाकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. लौकिकातली देवाकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. आणि देवासाठी जर आपण भक्ती करत असू ना, तर देवाने आपल्यावरती जी परिस्थिती लादलेली आहे त्या परिस्थितीबद्दल जर जो भक्त असतो तो त्या परिस्थितीबद्दल देवाला कधीच दोष देत नाही. आपलं कसं आहे, जीवनात थोडं वाईट झालं, मी बघितलेत माणसं काय की एका माणसाला 2 मुली होत्या आणि त्याला 3री मुलगी झाली. 3री मुलगी झाल्याबरोबर पट्ट्यानं गळ्यातली माळच काढून टाकली बघा. मी बघितलेत. आता नंतर नाव विचारा, नाव सांगतो, मी नावं सांगतो. ऐका, 3री मुलगी झाली म्हणजे याच्या गळ्यात जी माळ होती ती देवासाठी होती का याच्या स्वतःच्या फायद्यासाठी होती? स्वतःच्या फायद्यासाठी होती. आपला परमार्थ हा देवासाठी नाही. सोड देत चला, काहीतरी वाजवत चला. विठ्ठल विठ्ठल ऐका, आपली भक्ती जर देवासाठी असेल ना, तर आपण देवानं जेवण केल्याशिवाय आपल्या घशातून घास खाली जाणार नाही. मायबाप, माझं बोलणं लक्षात घ्या बरं. हे भक्तीचं चिंतन करत असताना मग देव ज्या स्थितीमध्ये ठेवील त्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण राहू. देवाला कधी नावं ठेवणार नाही. ते काय आहे, आपण म्हणून घेतो आम्ही देवाचे भक्त आहेत, देवाचे दास आहेत, परमार्थिक आहेत असं म्हणून घेतो बरं. आमच्या नावाच्या अगोदर किती गोड त्या ठिकाणी विशेषणं लावलेली आहेत महाराज. काय? हरी ह भ प. काय होतं ते? हरी भक्ती परायण. हरीच्या भक्तीमध्ये जे परायण आहेत त्यांना काय म्हणतात? ह भ प. आता त्याचे वेगवेगळे अर्थ केलेले आहेत काही डोकेबाज माणसांनी. चला जाऊ द्या. सुपीक डोक्याचे माणसं आबा कधी काय त्यांच्या डोक्यातनं निघल ते महाराज कळणारच नाही आपल्यासारख्या सज्जन माणसाला. चला, ते वेगवेगळे अर्थ केलेत त्यांनी ह भ पचे. बरे तर असो,
पण मला सांगा, एवढं सुंदर त्या ठिकाणी विशेषण दिलेलं आहे की आपण देवाचे भक्त आहेत. हा, मग ऐका, आपण जर देवाचे भक्त असू, देवाचे दास असू, देवाचे सेवक असू, तर आपण सेवक म्हणून असल्याच्या नंतर, भक्त म्हणून असल्याच्या नंतर, दास म्हणून असल्याच्या नंतर कसं असलं पाहिजे हा विचार लक्षात त्या ठिकाणी येण्यासाठी ते गुरुदेवाच्या मुखात ऐकलेले उदाहरण आहे पांडुरंग महाराज. हा, काय झालं बघा, जुन्या काळी जसं आता मुलींना लग्नामध्ये, लग्न झाल्याच्या नंतर आहेरामध्ये, आहेर शब्द आहे तुमच्याकडे का आंदन शब्द आहे? आहेर शब्द आहे ना. आहेरामध्ये, आंदनामध्ये महाराज आता काही वस्तू दिल्या जातात, बरोबर आहे की नाही? लग्न झाले, लग्नामध्ये मुलीला काही वस्तू दिल्या जातात. हा, हे आताच झालं. पण जुन्या काळात अशा वस्तू देत नव्हते. मग आंदन म्हणून, आहेर म्हणून माणसं दिल्या जायची महाराज. त्या मुलीसाठी, तिच्या सेवेसाठी दासी दिल्या जायच्या. आणि एखादा काय करायचा, एखाद्या राज्याला महाराज त्या ठिकाणी, दुसऱ्या एखाद्या राजाला त्या ठिकाणी दास म्हणून माणसं आहेर करायचा. हे जुनी पद्धत बरं का. हे तुम्हाला पटणार नाही, पण रामायणात घेऊन जातो एका मिनिटात, लक्ष द्या. हा, त्या कैकेयीच्या बरोबर आलेली ती मंथरा, तिचा जन्म अयोध्येतला नाही, ती काही लग्न करून अयोध्येमध्ये आलेली नाही. मग ती अयोध्येत आली कशामुळे? तर कैकेयीच्या वडिलाने कैकेयीच्या लग्नात तिला दासी म्हणून आहेर केलेलं आहे. ती दासी भाव घेऊन कैकेयीचा त्या ठिकाणी ती अयोध्येमध्ये आलेली. कोण? मंथरा. चला, मला दास, सेवक, भक्त या शब्दाची व्याख्या सांगायची. बरं, काय झालं, एक जण आणि एका राजाने दुसऱ्या राजाला दास, त्या ठिकाणी दास म्हणून एक माणूस पाठवून दिला की त्याने तिथे गेल्याच्या नंतर त्याचं वेगळं अस्तित्व नाही. बरं, मालक म्हणेल तसं राहणं, बस दासाचं लक्षण, भक्ताचं लक्षण, सेवकाचं लक्षण. तिथे गेल्याच्या नंतर राजाला हात जोडला, सरकार अमक्या अमक्याने मला पाठवलंय, तुमचा दास म्हणून मला तुमच्या बरोबर राहायचंय. हा, तो राजा धार्मिक होता बरं, आणि तो स्वतःला देवाचा भक्त म्हणून घेत होता. मी देवाचा भक्त आहे, देवाचा दास आहे असं म्हणून घेत होता. तो समोरचा ग्रस्त म्हटला, मला दास म्हणून पाठवलंय. राजाने त्याला पहिला प्रश्न विचारला, का रे तुझं नाव काय आहे? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं, तुझं नाव काय आहे? हा, त्याने हात जोडले, सरकार हा, तुम्ही ज्या नावानं हाक माराल ते माझं नाव. ऐका बरं. हा, राजाने दुसरा प्रश्न विचारला, का रे तू कुठं राहशील? त्याने पुन्हा हात जोडले, मायबाप हा, तुम्ही जिथं मला राहायला जागा द्याल तिथं मी राहील म्हणे. राजाने तिसरा प्रश्न विचारला, का रे तू काय खाशील? त्याने पुन्हा राजाला हात जोडले, सरकार तुम्ही जे काही मला खायला द्याल ते खाईल आणि आनंदाने राहील. राजाने हे वाक्य ऐकले आणि शब्द महाराज असे अंतःकरणाला लागले. आतमध्ये देवघर होतं, देवघराच्या जवळ गेला, अगदी गुडघ्यावर बसला देवघराच्या समोर, दोन्ही डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत आहेत आणि परमात्म्याची क्षमा मागतोय, देवा मी आतापर्यंत स्वतःला तुमचा दास म्हणून घेत होतो, तुमचा भक्त म्हणून घेत होतो, सेवक म्हणून घेत होतो, पण सेवक म्हटल्याच्या नंतर कसं राहिलं पाहिजे हे मला आतापर्यंत माहित नव्हतं, पण आता कळालं कसं राहिलं पाहिजे. आपण जर देवाचे सेवक असू ना, तर महाराज देव ज्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. मग कसली का स्थिती येईना, त्या स्थितीचा दोष देवावर न देता आनंदाने देवाचे उपकार मानून ठेविले अनंते ठेविले अनंते तैसची राहावे. ठेविले अनंते तैसची राहावे. ठेविले अनंते तैसची राहावे. चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान. ठेविले अनंते
समर्पक प्रमाण ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही म्हणाल त्यांना विषय माहिती आहे म्हणून त्यांनी प्रमाण दिलं. ते बरोबर असले की मी अभंग एकदा घेतलेला पुन्हा घेतच नाही. त्यांना विचारा तुम्ही. ते असले बरोबर की अभंग पुन्हा नाही. प्रत्येक वेळी नवीन अभंग. ते काय झालंय आता आमचं, मग तरी वैभव महाराजाला विचारलं होतं, म्हटलं तू अभंग घेऊ का? ते म्हटले नाही दुसरा घ्या. मग मी त्यांना देताना अगोदर काढून दुसरा काढून दिला होता. वैभव महाराज म्हटले तिसरा घ्या. त्यांनी सांगितलेला मी ठरवलेला आणि त्यांनी म्हटलेला तो सुद्धा नाही. चौथाचा अभंग आला तू घेतला. विठाला विठाला. आता आमचं काय झालंय माहितीये का, या गावात तीच कॅसेट वाजवायची, इथून पुढे दुसऱ्या गावात गेलं की तीच कॅसेट वाजवायची. तिथं काय इथले लोक आहेत का? बाबा ऐका बरं. तिथून तिकडे गेलं की पुन्हा तीच कॅसेट वाजवायची. वर्षभर 2च अभंग चालवायचे. बरोबर आहे. ऐका, आज घेतलाय मी नवीन. भलेही आज मला तेवढं चिंतन नाही करता येणार, पण मला खात्री आहे पुन्हा जेव्हा मी या अभंगावर चिंतन करायला प्रवृत्त होईल ना, तर आजच्या पेक्षा नक्कीच थोडं काही सरस याच्यामध्ये मी चिंतन नक्की करेल. बरोबर आहे की नाही? ऐका, म्हणून नवीन नवीन थोडं, भलेही तेवढं नाही जमायचं, तशी आपली प्रेमाचीच मंडळी सर्व, जरी थोडं फार कमी जास्त झालं तसं कीर्तनात होत नसतं म्हणा. कारण वक्ता हा त्याच्या बुद्धीने बोलतच नाही, त्याला बुद्धी देणारे आहेत बरं, पाठीमाग आहेत. चला, आपला मुद्दा चालू आहे की बाबा आहे त्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहता येणं, परमात्म्याचे उपकार मानून राहता येणं. आणि बरं ऐका, समजा महाराज किती जरी देवाला दूषण देव तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपलं चांगलंही करत नाही ना आपलं वाईटही करत नाही. माझे शब्द खटकतील आपणाला, पण लक्षात ठेवा बरं, देव आपलं कधी चांगलंही करत नाही आणि देव आपलं कधी वाईट सुद्धा करत नाही. मग आपलं चांगलं आणि वाईट कोण करतं? अहो, आपण माग केलेलं कर्म. आपण जे काय झालं बघा, एक महाराज दरोडेखोर होता, दरोडेखोर. त्या दरोडेखोरानं त्या ठिकाणी, दरोडेखोर होता, लोकांना त्यानं काय केलं, एक वेळेस एका घरात शिरला. घरात शिरल्याच्या नंतर घरातल्या माणसांना जिवंत मारलं. ऐका बरं, घरात होतं नव्हतं तेवढं त्या ठिकाणी त्यानं द्रव्य घेतलं आणि पळायला लागला. शेजारी पाजारी जागे झाले आणि त्याला पकडलं. ऐका बरं, पकडलं, पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांच्या स्वाधीन करून महाराज त्या ठिकाणी त्याला न्यायालयीन कोठडी त्या ठिकाणी मिळाली. तिथून जज साहेबाने महाराज त्या ठिकाणी त्याला शेवटी 10-5 माणसं मारले त्यानं. जज साहेबांनी त्याला त्या ठिकाणी वकिलाने युक्तिवाद केला. ऐका बरं, वकिलाने युक्तिवाद केला. याचाही वकील होता बरं, याचाही वकील होता. ते वकील लोक असतात महाराज, त्यांना माहीत असतं, पण तरीही अन्यायाच्या बाजूनं सुद्धा महाराज त्या ठिकाणी ते विचार मांडतात. किती हुशार असतील आणि त्याची त्यांना काय फलं मिळतील देव जाणे रे बाबा. ऐका बरं, माहीत असतं सर्व. ते तुकोबाराय बोलताना बोलतात की असं असत्याच्या बाजूनं न्याय निवाडा करणारी जी मंडळी असतात ना, त्यांना नरक ठरलेला आहे. विठ्ठल काही दिवस महाराज त्या ठिकाणी यांचं चाललं ते. आणि शेवटी जज साहेबाने त्या चोराला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा. बरं, जजाला वाटतं का फाशी द्यावी म्हणून एखाद्या कैद्याला? वाटत नाही महाराज. जेव्हा फाशीची शिक्षा दिल्या जाते ना, तेव्हा जो पेन जज साहेब लिहिला घेतात ना, शेवटी फाशीची शिक्षा दिली त्या दिवशी त्या पेनाचं टोक मोडतात. म्हणजे त्यांनाही वाईट वाटतं बरं का, त्यांनाही वाईट वाटतं की आपल्याकडून एखाद्या जीवाची हत्या होते, हत्येचा आदेश आपण देतोय. त्यांनाही वाईट वाटतं. त्या चोराला फाशीची शिक्षा मिळाली. मला सांगा, त्या चोराला फाशी जज साहेबांना दिली का? नाही. बरं, वकिलानं दिली का युक्तिवाद करून? नाही. बरं, तो फाशी देणारा एक जण असतो बघा जेलमध्ये, काय म्हणतात त्याला? जल्लाद. जल्लाद भाऊ म्हणतात, जल्लाद. हा जल्लाद. बरं, मला सांगा, जल्लादाने त्याला फाशी दिली का? नाही. मग त्याला फाशी कोण देणार आहे?
जजाने फाशी दिली नाही, जज साहेबाने दिली नाही, वकिलाने फाशी दिली नाही, त्या जल्लादाने फाशी दिली नाही. त्याला फाशी जर मिळाली असेल तर फक्त आणि फक्त त्यानं केलेल्या कर्माने त्याला फाशी दिली. विठ्ठल ऐका मायबाप, आपल्या जीवनात आपण देवाला नाही घाबरलं तरी चालेल, काही अडचण नाही, नका घाबरू देवाला. पण आपल्या जीवनात आपण जे काम करतोय ना त्या कामाला मात्र नक्की घाबरलं पाहिजे मायबाप. कारण कर्म कधी कोणाला सोडत नाही. तुमचं माझं द्यावं विषय सोडून काहीच संबंध नसताना, काहीच संबंध नाही महाराज, रामप्रभूनं नाहक वालीला बाण मारला. काही संबंध होता का? काहीच नाही, नाहक बाण मारला. मग कर्म केलं, देव आहे देव, जगाचा मालक, पण केलेल्या कर्माची परतफेड देवाला सुद्धा करावी लागली महाराज. माझं बोलणं लक्षात घ्या. रामप्रभूने त्या वालीला बाण मारला, मग रामाकडनं घडलेलं हे कर्म, त्या कर्माची परतफेड फळ देवाला भोगावं लागली. कधी? पुढच्या जन्मात, कृष्ण अवतारात. तोच वाली पुढे काय झाला? व्याध झाला, पारधी झाला. आणि त्याच व्याधाने जसं लपून रामाने वालीला बाण मारला होता, तसं महाराज त्या व्याधाने लपून हरण समजून देवाच्या पायाला बाण मारला, की जो बाण भगवंताच्या निजधाम गमनाला कारण ठरला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून करता महाराज माणसाने घाबरावं, ते कर्माला घाबरावं. आपण आता काय करतोय? चिंतन न करता, येत असतील जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग तर दुसऱ्या कोणाला दोष देण्यापेक्षा महाराज आपण असं चिंतन करावं की हे कदाचित माझंच पाठीमागचं काहीतरी संचित आहे. थोडं लक्ष द्या. आपण तर फक्त देवाचं भजन करतोय, कीर्तन करतोय, नामचिंतन करतोय, कथा ऐकतोय, वर्गणी देतोय, अन्नदान करतोय. पण भगवान परमात्मा प्रत्यक्ष ज्यांच्या सोबत आहेत, परमात्मा ज्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या जीवनातलं दुःख देवाला घालवता आलं नाही. ऐका बरं. तर मग आपल्या तासाच्या नामचिंतनानं 10 माळी ओढल्यानं आपल्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती कशी होईल? माझं बोलणं, देव ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या जीवनातलं त्या ठिकाणी दुःख संपलं नाही. महाराज बोलताना बोलतात, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी. ते भोगिती नष्टचर्यशे, ते भोगिती नष्टचर्यशे, नष्ट केले तैसी देव, नष्ट केले तैसी. साह्य झाली या हरिहराचे, साह्य झाली या हरिहराचे, साह्य झाली या हरिहराचे, साह्य झाली या हरिहरा. प्रारब्ध कोणाशी चुकेना, कोणासी चुकेना, प्रारब्ध कोणाशी चुकेना, प्रारब्ध कोणासी चुकेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी. ते भोगिती नष्टचर्यसी, साह्य झाली या हरिहरासी, साह्य झाली या हरिहरासी. प्रारब्ध कोणासी चुकेना, प्रारब्ध कोणासी चुकेना, ऐसी प्रारब्धाची ठेवा, ऐसी प्रारब्धाची ठेवा. प्रारब्ध कोणासी चुकेना, प्रारब्ध कोणासी चुकेना, ऐसे प्रारब्धाची ठेव, ऐसे प्रारब्धाची ठेव.
कोणाकडे? पांडवाकडे. हा, कृष्ण साह्य पांडवाशी. पण त्यांच्या जीवनातलं दुःख, हा, किती दुःख आहे महाराज. हा, हक्काचं राज्य आहे पण वनवासात राहावं लागलं. बरोबर आहे की नाही? त्यांच्यासारखं दुःख आहे काय तुमच्या माझ्या जीवनात? अजिबात नाही. पण पाहते पांडव, पहा बघा पांडवाकडे बघा हो. अखंड वनवासी परित्या देवासी आठविते. अखंड वनवासात आहेत पण देवावर रुसले नाहीत, रागावले नाहीत. देवाला म्हणले नाहीत प्रभू आमच्या बरोबर राहतून आमच्या जीवनात एवढं दुःख कसं दिलं देवातून, म्हटले नाहीत महाराज. मग भगवंताचं त्या ठिकाणी स्मरण केलं. त्या कुंती मातेनं तर जाऊ दे, हा भागवतात विषय येईल म्हणून करता सांगून जात नाही. मागणीच दुःखाची केली आहे महाराज. आपल्या जीवनात सुख यावं का दुःख यावं? ऐ पोरानो, ऐ काय नाव आहे रे तुझं? नाव यशवंत. वा, चांगलं नाव आहे, यशवंत आहे. बरं ठीक आहे. ऐक, आपल्या जीवनात सुख यावं का दुःख यावं? आपल्या जीवनात सुख यावं का दुःख यावं? सुख यावं असं त्यानं उत्तर दिलंय. बरं तुमचं काय म्हणणं आहे, सुख यावं का दुःख यावं? बरं जाऊ दे, ते कुणीच बोलणार. ते म्हणत असतील महाराज लोक लय कडू असतील, हे कधी कुणाला शब्दात धरतील काही सांगता येत नाही. हनुमान महाराज, हा, आपल्या जीवनात सुखाची अपेक्षा आहे की दुःखाची अपेक्षा आहे? प्रत्येक जीवाचं चिंतन करताना अपेक्षा कशाची आहे? सुखाची. सुखाची आहे. आणि इथंच महाराज आपली चूक झाली. तुम्ही म्हणाल का? हा, कारण अपेक्षा सुखाची करणं म्हणजे आपल्या जीवनात जे काही आपल्या गाठोडीला पुण्य आहे का, ते पुण्य नष्ट होण्याची इच्छा करणे. माझं बोलणं लक्षात घ्या. मला सांगा, आपल्या जीवनात जर काही चांगलं घडलं, लक्ष देऊन ऐका बरं, आपल्या जीवनात जर काही चांगलं घडलं तर माणसं सरळ बोलताना बोलतात की हो महाराज, हा, काहीतरी माझं पाठीमागचं पुण्य असेल बरं का, म्हणून करता चांगलं घडलं. सुखाचे दिवस आले का, कारण काहीतरी माझं पाठीमागचं पुण्य असेल. आणि जर काही दुःखाचा प्रसंग घडला तर जीवनात काय म्हणतात माणसं म्हणतात महाराज, एखाद्याला विचारलं असं कसं झालं, ते म्हणतात काय महाराज आपलंच मागचं काहीतरी काय असेल, पाप असेल. म्हणजे दुःख पुढं आलं की माणसं दुःखाचं कारण काय सांगतात? पाप सांगतात. पापामुळे दुःख आलं असं आहे की नाही, धारण आहे. आणि जर काही चांगलं झालं, सुखाचे प्रसंग आले तर माणसं काय म्हणतात, काहीतरी मागचं पुण्य होतं. मग ऐका, सुख पुढं आलं की मागचं काय पुढे येतंय? सुख पुढं आलं की मागचं पुण्य पुढे येतं. बरोबर आहे की नाही? कारण पुण्याचं फल सुख आहे ना. आणि दुःख पुढं आलं की महाराज मागचं काय पुढे येत आहे? पाप पुढे येत आहे. मग ऐका मायबाप, हा, आपल्या जीवनातलं पाप संपावं का पुण्य संपावं? आता फार सोपं आहे. काय संपावं? पाप संपावं. मग पाप संपावं असं जर वाटत असेल ना, तर आपल्या गाठोडीला असलेल्या पापाला पुढे यावं असं वाटत असेल, त्या पापाने संपून जावं असं वाटत असेल, तर सुखाची अपेक्षा करणं माणसाने बंद केलं पाहिजे. विठ्ठल चला, जास्त विस्तार नको. ऐका, हा, हे पांडव, हा, महाराज एवढे दुःख यांच्या जीवनात पण भगवान परमात्म्याला विसरले नाहीत. विसरले नाहीत भगवान परमात्म्याचं चिंतन. त्या पांडवाकडे बघावं आणि विचार करावा की आपल्या जीवनात जर दुःखाचं काही घडलं असेल, घडत असेल, तर मनात असा विचार करावा. काय विचार करावा? की याला कारण मीच आहे, माझंच काहीतरी मागचं त्या ठिकाणी संचित आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मनामध्ये समाधान करून घ्यावं. आहे त्या परिस्थितीत माणसाने समाधानी राहावं. हा, विचारच करायचा नाही. मनवोनी मनी मानू नये खेदो, मनावा गोविंदो वेळो वेळा. मनामध्ये खेद करायचा नाही, दुःख करायचं. काय आहे? हा, हे मनच आहे महाराज सुखदुःखाला कारण. मनच आहे ना सुखदुःखाला कारण. मग ऐका, या मनाला एक त्या ठिकाणी विषय द्यायचा. कुठला? या मनाला विषय द्यायचा फक्त
फक्त भगवान परमात्म्याच्या स्मरणाचा. मनावा गोविंदू वेडो वेळा, मनावा गोविंदू वेडो वेळा. मानू नये खेदो, मनावा गोविंदो वेळोवेळा. सतत भगवंताचं चिंतन करण्याची सवय मनाला लावावी. त्यानं काय होतं याचा विचार, उर्वरित थोडा विचार आपणाला थोडक्या वेळामध्ये करायचा आहे. सर्वांनी मोठ्या श्रद्धेने 1-2 मिनिट हाताने टाळी आणि मुखाने भगवत भजनामध्ये सहभागी व्हायचा आहे. ऐका बरं. अजिबात आळस करायचा नाही भजन करायला. टाळी वाजवायची आणि भजन करायचं. कुणी शेजारी झोपलेला असल तर त्याला उठवा. जो कुणी टाळी वाजवणार नाही, भजन करणार नाही, त्याला त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाची शपथ. तुमचे तुम्ही बघून घ्या बरं का. आता शेजारचा जर भजन करणं गेला की त्याला डावचायचं, अय अरे माझी शपथ घातली, टाळी वाजव, भजन कर. शेजारी बसलेल्या माणसाचे सर्वांनी मोठ्या श्रद्धेने अगदी असे हात वर घ्यायचे, वर वर वर, अगदी अगदी तिकडं वट्यावर कट्ट्यावर राहिलेले मला दिसतंय बरं का. अजून चष्मा नाही लागलेला. हात पुरुष मंडळी तिकडचे, गडी अवघड राहू दे आता 15 मिनिट असंच. वा वा, छान छान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
वाचोने करावे ते आणि समाधान मनोने मने मानो नये घेतो मनावा गोविंदो वेळोवे तोनाकडे संचिता वाचोने करावे ते मने समाधान मनावनी मने मानो नये घेतो मनावा गोविंदो फडकर याच्या नियमाप्रमाणे मधली चाल म्हणून घेतली बरं का मी 1 मिनिटाच्या आत. हा खरं नियम आहेत ना महाराज, या गादीला नियम आहेत. हा पण आता जाऊ द्या, न बोललेलं बरं. आपण लहान माणूस पडतो, कशाला बोलायचं. आणि त्याच्यात पुढं ते इगिन लावलेलं इगिन कॅमेरा म्हणजे महाराज लय अवघड काम आहे. त्याच्या पुढे बोलत असताना लय विचारपूर्वक बोलावं लागतं महाराज. आणि का बोलावं लागतं त्याचं कारण म्हणजे जे चॅनलवाले त्यांचं नाही, त्यांचं काही नाही. लोक लय विचित्र आहेत सतीश महाराज. चांगलं काय सांगितलं ते बघत नाहीत, मग नेमकं असे शब्द पकडतात की ज्यानं वादळ निर्माण होईल. ऐका बरं. चला असो, माझा मुद्दा असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मनाला भगवंताच्या नामाचा छंद लावावा. यानं काय होईल, यानं जीवनात जे दुःख आलेलं आहे का त्या दुःखाचं विस्मरण होईल. तुम्ही म्हणाल कसं काय, ते काय झालं उदाहरण सांगतो, लक्ष द्या. एक पोरग होतं महाराज, मुलगा होता. ते तुमच्या इथे असं गणपती बसवतात का? हो, तुमचं मंडळ आहे का एखादं? आहे का? वा, छान छान. ते महाराज मंडळातला एक सक्रिय कार्यकर्ता. गणपती बाप्पाला आणलं, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केली महाराज. आणि त्या ठिकाणी पायाला त्या दिवशी जे लागलं म्हणता, पायाला लागलं, चांगली जखम झाली. पुष्कळ प्रयत्न केले, पण ती जखम काही लवकर बरी झाली नाही. विसर्जनाचा दिवस आला, गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आला. महाराज त्या ठिकाणी पाय तर दुखायला लागला. ऐका बरं, पाय तर ठणकतोय, जखम झालेली आहे. पण त्यात विसर्जनाच्या दिवशी ते बरंच काही लावल्या जातं बघा. काय आता आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला जर बँड लावून वाटं लावलं तर पुन्हा घरी येईल का ते? काय म्हणणं, लावतात महाराज, लावतात. चला, आनंदाचा भाग आहे तो त्यांच्या. महाराज तसं बँड लावलेला, पोरं जे नाचायला लागले, त्याच्या पायाला झालेली होती जखम. ऐका बरं, त्या पोरांच्या नादामध्ये, त्या आवाजामध्ये, महाराज त्या छंदामध्ये तो जे नाचला गणपती बाप्पाला निरोप देईपर्यंत नाचला. 2-3 तास नाचला. ऐका बरं. आणि 2-3 तासाच्या नंतर घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा असं बसला खाली, तेव्हा मोठ्याने आरडायला लागला, आई लवकर ये. आई म्हटली काय झालं? पाय खूप दुखायला लागलाय. आई म्हटली कारट्या, आताच 2-3 तास नाचून आलास, त्यावेळेस दुखला नाही, आणि आताच कस काय तुझा पाय दुखायला लागला 15-20 मिनिटाच्या नंतर? ऐका बरं, त्यावेळेसही जखम होतीच, वेदना होत्याच. आत्ता जसा दुखतोय तसा त्यावेळेस सुद्धा दुखत होताच, पण त्याची जाणीव झाली नाही. का जाणीव झाली नाही याचं कारण त्यावेळेस मन त्या दुखण्याकडे नव्हतं, तर मन महाराज ते काही भजन असतील, गाणी असतील, गणपती बाप्पाला विसर्जन करण्याचं त्या ठिकाणी जे मन आहे तिकडे असल्यामुळे शरीराला त्रास असताना सुद्धा तो त्रास त्याला जाणवला नाही. का? मन तिथे त्या वेदनेमध्ये गुंतलेलं नव्हतं. म्हणून करता आपल्या जीवनात सुख आणि दुःख आपल्याला जाणवतं ते फक्त मनाच्या संवेदनामुळे जाणवतं. मग आपलं जे मन आहे ना, ते मन त्या संवेदनेमध्ये सुखदुःखाच्या गुंतू नये. म्हणून करता त्या मनाला सवय लावावी. कुठली? मनावा गोविंदो वेळोवेळा. त्या मनाने सतत फक्त गोविंदाचं चिंतन करावं. एवढंच नाही, तर काही माणसाचा स्वभाव असतो बघा, काय की काही वाईट झालं की माणसं सरळ त्या ठिकाणी म्हणतात आमक्या चांगलं होतं बरं का महाराज, अगदी व्यवस्थित होतं, पण त्या शेजाऱ्यानं त्यानं येऊन काय केलं, काडी लावली, असं म्हणतात की नाही माणसं, काडी लावली. काड्या लावणारी माणसं असतात म्हणा, प्रत्येक गावात असतात, पण कायम लक्षात ठेवलं पाहिजे काय. आता
एक 20 वर्षापूर्वी आबा काडीपेटी केवढ्याला मिळत होती? 25 पैसे 10 वर्षापूर्वी रुपयालाच, 10-15 वर्षापूर्वी सुद्धा काडीपेटी रुपयालाच मिळत होती. ऐका बरं, एवढे दिवस झालेत, बाकी सर्व वस्तूचे भाव वाढले पण काडीपेटीचा भाव तसाच आहे बरं, रुपयालाच एक काडीपेटी आहे. ऐका बरं, का? कारण पेटवणारे जे असतात का त्यांची कधीच किंमत वाढत नसते महाराज. शब्द लक्षात घ्या बरं. चला, माझा मुद्दा असा आहे की महाराज त्या ठिकाणी माणसाचा स्वभाव आहे, माणसं म्हणतात अमक्यानं, त्याच्यामुळे माझं वाटोळ झालं. पण ऐका, तुकोबाराय बोलतात, न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. कोणावर रुसायचं नाही महाराज, कोणी असला त्याच्यावर रुसायचं नाही, फक्त मनात एवढं म्हणायचं काही नाही, जाऊ द्या. महाराज काय असतं बघा, वेळ आल्याच्या नंतर, शब्द लक्षात घ्या, वेळ आल्याच्या नंतर माणसं, आपण कधी खचायचं नाही बरं का, खचायचं नाही. खचल्याच्या नंतर, दुभंगल्याच्या नंतर माणसं देवाच्या मूर्तीला सुद्धा घरात ठेवत नाहीत, तिचं विसर्जन करतात. मग माणूस खचला, दुभंगला तर माणसं त्याला सुधरू देतील का? सुधरू देणार नाहीत. म्हणून करता खचायचं नाही, दुभंगायचं नाही, अगदी आपलंच काहीतरी आहे, संचित आहे असं म्हणायचं. न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आणि संसारामध्ये राहत असताना जे काही येईल आपल्या जीवनात, ऐका बरं, सुख आलं देवाला सांगा, दुःख आलं देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. पण आपली गंमत अशी आहे, आपण आपल्या जीवनातलं सुख आणि दुःख कुणाला सांगतो? कथेमध्ये मी सतत विचार मांडत असतो. कुणाला सांगतो? लोकांना सांगतो. दुःखाचं काही आलं तर लगेच लोकांना म्हणतो असंच झालं. लोक लय गमतीचे आहेत. मी एक वाक्य सतत म्हणत असतो, समाज कसा आहे, आपलं दुःख रडून ऐकतो महाराज. आपल्या समोरचा माणूस आपलं दुःख रडून ऐकतो, म्हणत असतो असं नाही व्हायला पाहिजे होतं रामभाऊ तुमच्या संबंधानं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, रडून ऐकतो. आणि आपली पाठ फिरली की रामभाऊ दुसऱ्याला आपलं दुःख सांगत असताना रडून सांगत नाही, हसून सांगतो. तो म्हणतो बरं याच्या जीवनात असंच व्हायला पाहिजे होतं. ऐका बरं, हा जीवाचा स्वभाव आहे. म्हणून करता आपल्या जीवनातील सर्वस्व जबाबदारी परमात्म्यावरती टाकावी. का? मग कसलाही प्रसंग येऊ द्या, त्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम भगवान परमात्मा करणार म्हणजे करणार. तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे घातली आवरे, तुका म्हणे भार घातली आवरे, तुका म्हणे भार घातली आवरे, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार घातली आवरे, तुका म्हणे भार घातली आवरे, तुका म्हणे भार घातली आवरे, होईन कैवारी नारायण, होईन कैवारी नारायण, होईन कैवारी नारायण, होईन कैवारी नारायण, म्हणून अमने मानू नये खेळू, म्हणून मनी मानू नये खेळू, म्हणून मनी मानू नये खेळू, म्हणून मनी मानू मनावा वेळ मनावा
मनावा मनावा मनावा मनावा मनावा घातलियावरी होईल कैवारी नारायण. परमात्मा कसा कैवारी होईल याचा विचार 1-2 उदाहरणाने बघून 5 ते 7 मिनिटांमध्ये आपणाला सेवेला विराम द्यायचा आहे. ऐका, देवावरती त्या ठिकाणी किती विश्वास असला पाहिजे, किती श्रद्धा असली पाहिजे, परमात्मा कसा सांभाळतो याचा विचार 1-2च उदाहरणं 2-2 मिनिटाचे आपल्या समोर मांडतो आणि त्या ठिकाणी वाणीला विराम देतो. ऐका, सर्वांना चरित्र माहीत आहे. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. युद्ध ठरल्याच्या नंतर दोघेही पांडुरंग महाराज म्हणजे धर्मराज आणि दुर्योधन, सोरद्या दुर्योधन आणि धर्मराज महाराज त्या ठिकाणी आपल्याकडून आपल्या बाजूनं कोण युद्धात मदत करेल यासाठी प्रयत्न करायला लागलेत. ऐका, प्रत्येक राजाला भेटावं, आमच्या बाजूनं या, आम्हाला मदत करा, असं प्रत्येकाला त्या ठिकाणी भेटून विनंती करत आहेत. एक वेळेस काय झालं, हा दुर्योधन महाराज द्वारकेचा राजा कृष्ण आहे ना, कृष्णाकडे आला. दुर्योधन आलेला बघितला की देवाने झोपेचं सोंग घेतलं. बघा, देवाला माहित होता कशासाठी आलाय. झोपेचं सोंग घेतलं. परमात्मा असा झोपलेला दुर्योधनाने बघितलं आणि विचार केला, उठवावं कसं मोठ्या माणसाला. मग महाराज दुर्योधन उभा राहिला. बरं, कुठं? डोक्याजवळ, देवाच्या डोक्याजवळ उभा राहिला. जे दुष्ट माणसं असतात ना, ती देवाच्या पायाजवळ कधीच थांबत नाही, देवाच्या डोक्यावरच बसायचा प्रयत्न करतात महाराज. ते दुर्योधन डोक्याजवळ थांबला. मागाहून अर्जुन आला, अर्जुन पायाजवळ थांबला. ऐका, आणि अर्जुन आलेला लक्षात आलं की देव उठून बसले.
आता मला सांगा, झोपलेला माणूस आहे, एक जण त्याच्या डोक्याजवळ आहे आणि एक जण पायाजवळ आहे. तो असा उठून बसला की त्याला अगोदर कोण दिसल? अर्जुन. डोक्याजवळचा दिसेल का पायाजवळचा? पायाजवळचा. देवाने अर्जुनाला बघितलं ना, अर्जुना कधी आलास? लगेच पाठीमागनं दुर्योधन म्हणायला लागला, कृष्णा त्याच्या अगोदर मी आलोय. मग देवाने वळून बघितलं, हा अरे मी बघितलं नाही म्हणे तुझ्याकडे. आता काय माहित नव्हतं वय देवाला हा आलेला. हा पण परमात्मा म्हटले, बरं ठीक आहे, सांगा कशासाठी आलात दोघं? मग दुर्योधन म्हटला, तुला तर माहिती आहे युद्ध ठरलंय, मग सांग तू कोणाच्या बाजूने युद्धामध्ये असशील? देवाने सांगितलं, मी ठरवलंय काय, माझं सैन्य एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. ऐका बरं, सैन्य पूर्ण एका बाजूला, मी एकटा एका बाजूला. मी हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, फार फार तर 4 हिताच्या गोष्टी करल. परमात्मा त्या ठिकाणी बोलले. दुर्योधनाने विचार केला, ह्याच्या हिताच्या गोष्टी ऐकून कुठं युद्धात का तिथं काय आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे? प्रवचन ऐकून ह्याचं युद्धामध्ये युद्ध जिंकायचं आहे. मग महाराज दुर्योधन म्हटला, देवा तू राहू दे म्हणे, तुझं सैन्यच दे मला. परमात्मा म्हटले, ठीक आहे घेऊन जा. दुर्योधन महाराज तिथून निघाला, अर्जुनाच्या जवळ आला. डोक्याजवळ होता ना, असं जायचं बाहेर, पायाच्या जवळ उभा असणार अर्जुनाच्या जवळ दुर्योधन आला, असा हसला अर्जुनाकडे बघून. म्हणजे त्याला म्हणायचं होतं, तुझा काय उपयोग आहे आता, कारण सर्व सैन्य तर मी घेऊन चाललो. परमात्मा दुर्योधन गेल्यावर अर्जुनाला बोलतात, मला महत्वाचं आहे बरं का, इथे लक्ष द्या. परमात्मा दुर्योधन गेल्याच्या नंतर अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, ऐका बरं परमात्म्याची भाषा, हे पार्थ हार निश्चित है तेरी, हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास, तू हरदम रहेगा उदास. अर्जुन म्हटला, देव असं का बोलताय? हे पार्थ हार निश्चित है तेरी, तू हरदम रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, माखन तो दुर्योधन ले गया, केवल छांज बची है तेरे पास. परमात्म्याच्या मुखातली भाषा आहे बरं, कळतं नाही एवढं तर, एवढी हिंदी. ऐका, परमात्मा बोलतोय, अर्जुना आता तू नक्की हरणार आहे का? लोणी तर दुर्योधन घेऊन गेला, तुझ्यासाठी आता फक्त ताक शिल्लक आहे बाबा. परमात्म्याची भाषा आहे बरं. त्यावेळेस अर्जुन परमात्म्याला बोलतात, ऐका बरं, कसा भार टाकला पाहिजे. अर्जुन परमात्म्याला बोलतात, प्रभू हे माधव, जीत निश्चित है मेरी, दास हो नहीं सकता उदास. माखन ले गया तो क्या हो गया, माखन चोर है ना मेरे पास. ऐका बरं, अरे तो सैन्य घेऊन गेला म्हणून काय झालं? जर त्या सैन्याला देवा तू लोणी म्हणत असशील तर लोणी चोरणारा तू माझ्या बरोबर आहेस ना, मला काय गरज आहे मग त्या सैन्याची? एवढा भार भगवान परमात्म्यावरती पांडवांनी टाकला, अर्जुनाने टाकला. म्हणून कौरव किती होते? 100 आणि पांडव 5. विजय कोणाचा झाला? मेले कोण आणि जिवंत कोण राहिले? कौरव मेले 100 असून, आणि 5 असून पांडव जिवंत राहिले. का? भार देवावर टाकलाय. किंवा एक प्रसंग अजून सांगतो आणि थांबतो, ऐका बरं. काय झालं? भीष्माचार्याला दुर्योधन बोलला बघा. भीष्माचार्याला दुर्योधन बोलला की तुम्ही फक्त शरीराने आमच्या बाजूला आहेत, मनाने मात्र पांडवांचाच विजय व्हावा असं तुम्हाला वाटतंय. भीष्माचार्याला बोलला आणि भीष्माचार्याला राग आला बरं. आणि रागाच्या भरात भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, काय? उद्या सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या आत मी अर्जुनाला मारल्याशिवाय राहणार नाही. बाकी कुणाला मारेल न मारेल, पण अर्जुनाला मारल्याशिवाय राहणार नाही. प्रतिज्ञा केली महाराज आदल्या दिवशी संध्याकाळी. आणि भीष्माचार्यानं केलेली प्रतिज्ञा व्हायरल झाली बरं. आताच्या भाषेत काय झाली? व्हायरल झाली महाराज. सर्वांनाच कळालं भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली. आणि महाराज पांडवाकडे जशी ही बातमी आली का, सर्वजण विचार करायला लागले, काळजी करायला लागले, उद्या अर्जुनाला सांभाळायचं कसं? का? प्रतिज्ञा कोणाची आहे? भीष्माचार्याची आहे महाराज, सामान्याची प्रतिज्ञा नाही. मग महाराज त्या ठिकाणी रात्री 1 वाजला, 1:30 वाजला. धर्मराज, भीम, नकुल, सहदेव, कुंती माता, कृष्ण परमात्मा, द्रौपदी, सुभद्रा हे सर्वजण बसून अर्जुनाला कसं वाचवायचं यांचा विचार चालू आहे बरं. कुठं लपवायचं, कुठलं त्या ठिकाणी व्यूह रचायचं की जेणेकरून भीष्माचार्य अर्जुनापर्यंत येणार नाहीत, यांचा विचार चालू. देवाच्या सहज लक्षात आलं, ज्याच्यासाठी आपण विचार करतोय, ज्या अर्जुनासाठी, तो अर्जुन कुठे आहे बघावं.
म्हणून देव उठले तिथून त्या मीटिंगमधून आणि अर्जुनाचा शोध घेत घेत त्याच्या शयन कक्षात आले. बरं, शयन कक्षात आले, बघितलं तर अर्जुन निवांत झोपलेला महाराज आहे का. बरं, ज्याच्यासाठी सर्वजण जागे तो निवांत झोपलेला. देवाने अर्जुनाला उठवलं. अर्जुना, अरे तुला काही कळतं का. अर्जुन म्हटला काय झालं देवा. अरे तुझ्यासाठी आम्ही सर्वजण काळजी करायला लागलो की उद्या तुला कुठं लपवायचं, कसं काय करायचं, तू खुशाल झोपलास. अर्जुनाने उत्तर दिलं, देवा माझ्यासाठी जर जगाचा मालक जागा राहत असेल तर मी जागा राहून काय उपयोग आहे का. बरं, माझ्यासाठी जर देवा तू काळजी करत असतील तर मी काळजी करून काय उपयोग आहे. एवढा विश्वास, एवढा भार महाराज अर्जुनाने त्या पांडवाने कृष्ण परमात्म्यावरती टाकला. म्हणून करता विजय पांडवांचा झाला. तसं तुका म्हणे भार घातली या वरी होईल कैवारी. नारायण मनवोनी मनी मानू नये खेदो मनावा गोविंदो वेळोवेळा यथामती यथा अवकाश. नियोजित वेळेमध्ये हे कीर्तनरूपी पुष्प आपण भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करतोय. ज्यांचं उद्या त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे ते कैलासवासी श्री निवृत्ती बाबू गपाट यांचं उद्या पुण्यस्मरण आहे. पण त्यांनी आज या सेवेचं त्यांच्या चिरंजीवानी त्यांचे नातू असतील आपले अविनाशराव यांनी त्या ठिकाणी या सेवेचं त्यांचा परिवार हे यजमानपद त्या ठिकाणी घेतलं. आणि मला पुनश्च एकदा 5-7 वर्षाच्या नंतर या ठिकाणी सेवेची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्या परिवारानं. त्याबद्दल त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी कृतज्ञता बाळगून सर्वांनी सुंदर सहकार्य केलं. उपस्थित सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, चोपदार महाराज, हार्मोनियम वादक महाराज, 2-3 पकवाज वादक महाराज, हे श्री गुरु रामचंद्रबा बोधले महाराज संस्थान डिकसळ या संस्थेतील ही सर्व त्या ठिकाणी बालवारकरी महाराज मंडळी ऐका बरं, यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. तुम्ही म्हणाल का. त्याचं कारण आहे यांच्यातला पुढं चालून एखादा जर कदाचित काय सांगता येते कोणावर कधी कोणाची कृपा होईल महाराज. यांच्यातल्या एखाद्यावर जर पुढे चालून माझ्या ज्ञानोबरायाची तुकोबरायाची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, तर यांच्यातला एखादा कदाचित पुढे चालून फार मोठा संत होऊ शकतो, फार मोठा कीर्तनकार होऊ शकतो, फार मोठा त्या ठिकाणी साधू होऊ शकतो. मग हे जेव्हा फार मोठे संत होतील, साधू होतील, संन्यासी होतील, महात्मे होतील, त्यावेळेस कदाचित मी जिवंत असेल किंवा नसेल. म्हणून करता यांच्या चरणाला आजच दंडवत करतो. सर्वांनी सुंदर सहकार्य केलं. मंडपाच्या ओट्यावरती, इकडं ओट्यावर, अगदी जिथं जागा मिळेल तिथे ज्यांनी ज्यांनी बसून त्या ठिकाणी कीर्तन सेवा श्रवण केली, मंडपात बसून कीर्तन सेवा श्रवण केली, अशा सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. सुंदर अशी त्या ठिकाणी साऊंड सिस्टम, वीर साऊंड सिस्टम. आणि या सप्ताहाला अगदी आपलं सर्वस्व ओतून सहकार्य करणारी सर्वच मंडळी. बरं, यामध्ये अगदी वैभव महाराज असतील, पद्मराज महाराज असतील, इकडे त्या ठिकाणी आबा तिकडे जाऊन बसले. बरं, भीमाबा असतील, हे बाकी सर्व बघायचं, हँडल करायचं. हे सर्वजण बघणारी मंडळी, सर्वच त्या ठिकाणी मित्रमंडळी असतील. आता एका दोघाचे नाव घेतले की बाकीच्याला राग येण्याची शक्यता आहे. बरं, म्हणून करता सर्व गावकरी मंडळी, सहकार्य तन मन धनाने सहकार्य करणारी सर्व मंडळी, आपणाला त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो की एवढा सुंदर असा माझ्या प्रभू रामचंद्राचा आणि हनुमंतरायाचा जन्मोत्सव आपण सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेने एवढ्या वर्षापासून श्रद्धेमध्ये किंचितही त्या ठिकाणी उणीव न पडू देता आपण साजरा करताय. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी सश्रद्ध अंतःकरणानं नतमस्तक होतो आणि ही सेवा भगवान हनुमानरायाच्या चरणारविंदी याच ठिकाणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर